पनवेल तालुक्यात गेल्या काही काळापासून बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्यामुळे शासकीय, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारांबाबत गैरसमज निर्माण झालेत। या गैरसमजांना पूर्णविराम देऊन पत्रकारितेला योग्य दिशा देण्यासाठी पनवेल तालुक्यातील ज्येष्ठ तसेच नवोदित पत्रकार एकत्र आले आहेत। पनवेल तालुक्यातील सर्व पत्रकारांना एकसंघ करण्याच्या उद्देशाने शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे भव्य चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्राला पनवेल तालुक्यातील 50हून अधिक पत्रकार उपस्थित राहिले आणि एकाच छताखाली एकत्र येऊन पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा घडून आली। या चर्चासत्रात लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे सर्वार्थानं पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच एक नोंदणीकृत संघटना स्थापन करण्यात येणार आहे। या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, विजय कडू, निलेश सोनावणे, संजय कदम, सय्यद अकबर, विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेची सद्यस्थिती, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली। या एकत्रीकरणामुळे पनवेल तालुक्यातील पत्रकारितेला नवे बळ मिळणार असून पत्रकारांमध्ये ऐक्य निर्माण होऊन पत्रकारिता अधिक जबाबदारीने आणि प्रभावीपणे पुढे नेली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।